नीटचं प्रिपरेशन तुम्ही करत असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी करत असेल, म्हणजे थोडक्यात डॉक्टर बनायचं स्वप्न असेल, त्याचं प्लॅनिंग असेल, तर त्यांनी प्लॅन बी ठेवला पाहिजे का? विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच आजच्या काळात प्लॅन ए आणि प्लॅन बी ठेवणं खूप गरजेचं आहे. नंबर ऑफ स्टुडंट जेवढे नीटची परीक्षा देतात, सगळे सक्सेसफुल होत नाही. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल, तर लाखो नाही करोडो रुपये भरावे लागतात. अशा केसमध्ये बरेचसे विद्यार्थी बॅकऑफ करतात. मग ह्या केसमध्ये जर तुमचं प्लॅन बी नसेल, तर अननेसेसरी तुमचे पुढचं एखादं वर्ष जे आहे ते वाया जातं. मग तिथे तुम्ही प्लॅनिंग करतात आणि मग तुम्ही पुढे ऍडमिशन घेतात. तर अशा केसमध्ये जर तुम्ही नीटचं प्रिपरेशन करत असाल, तर एखादा तास जर दुसऱ्या सीईटीचं प्रिपरेशन तुम्ही केलं प्लॅन बी म्हणून, तर नक्कीच ते फायद्याचं ठरू शकतं. आज ना उद्या त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणजे सीईटीचा अभ्यास कधीच वाया जात नाही. मग नेमका प्लॅन बी काय असला पाहिजे नीटवाल्यांसाठी? तर विद्यार्थी मित्रांनो, माझा सल्ला आहे BCA, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. हा कोर्स खूप सुंदर कोर्स आहे आणि IT क्षेत्रात ह्या कोर्स नंतर म्हणजे BCA MCA ह्या ट्रॅकने तुम्ही चांगलं IT करिअर जे आहे ते करू शकता. तर BCA साठी सुद्धा एंट्रन्स द्यावी लागते. तर एखादा छोटासा रेकॉर्डेड कोर्स वगैरे तुम्ही जर घेतला आणि 1 तास 1.5 तास त्याला डेली दिला, तर आरामात तुमची तयारी होऊ शकते. एप्रिल 2026 ला पुढची BCA BBA ची एंट्रन्स असणार आहे. त्याची तयारी लगेचच तुम्ही सुरू केली पाहिजे. या सीईटीच्या तयारीसाठी NSG अकॅडमीचा रेकॉर्डेड कोर्स आपण बाय करू शकता किंवा लाईव्ह बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि प्लॅन बी तयार